सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे। महायुतीमध्ये जागा वाटपाचा वाट टोकाला गेल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सोलापुरात एकत्र येण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। सोलापुरात भाजपने कमी जागा दिल्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली आहे। महायुतीमध्ये असूनही भाजपला वगळून शिवसेना आणि राष्ट्रवादीने 51 जागांचा नवा फॉर्म्युला तयार केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी भाजपला दिलेला हा आजवरचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे। नेमका कसा ठरला हा नवा फॉर्म्युला जाणून घेऊया सविस्तर। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। सोलापूरच्या राजकारणात सध्या एकामागून एक नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत। महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटण्याऐवजी तो अधिकच गुंतागुंतीचा झाला होता। त्यामुळे आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपने शिवसेनेला अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी जागा देऊ केल्याचा आरोप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात येत होता। यावरून दोन्ही पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड धुसफूस सुरू होती। मात्र आता एकनाथ शिंदे यांनी यावर तोडगा काढण्यासाठी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। यामुळे भाजपला सोलापुरात एकाकी पाडण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, अशी चर्चा आता रंगू लागली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे आणि शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक नेते माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात अत्यंत गोपनीय बैठक पार पडली। या बैठकीत सोलापूर महापालिकेच्या एकूण 102 जागांपैकी शिवसेना आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी 51 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे। हा निर्णय म्हणजे भाजपच्या सोलापुरातील वर्चस्वाला दिलेले थेट आव्हान मानले जात आहे। सोलापूर जिल्हा हा पारंपरिकरित्या भाजपचा बालेकिल्ला समजला जातो। नुकत्याच झालेल्या जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांमध्ये भाजपने जरी काही जागा जिंकल्या असल्या तरी एकनाथ शिंदे गटाने 5 नगर परिषदांवर आपला झेंडा फडकवून आपली मोठी ताकद दाखवून दिली आहे। तर दुसरीकडे सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची स्वतःची मोठी मतपेढी आहे। भाजप जर जागा वाटपात आडेवेढे घेत असेल तर आपण का एकत्र येऊ नये असा विचार करून शिवसेना आणि राष्ट्रवादीने हा स्वतंत्र युतीचा मार्ग निवडल्याचे दिसते। या नवीन समीकरणामुळे आता महायुतीमध्ये बिघाडी झाली आहे की काय असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे। सिद्धाराम म्हेत्रे यांनी स्पष्ट केले आहे की राज्याच्या सत्तेत आम्ही सोबत असलो तरी स्थानिक पातळीवर आम्ही आमची ताकद दाखवण्यासाठी आता सज्ज आहोत। या युतीची घोषणा झाल्यापासून भाजपच्या गोटात मात्र मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे। भाजपने अजूनही यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये मोठी संतापाची लाट दिसत आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे आणि स्थानिक आमदारांमध्ये आधीच वाद सुरू असताना आता मित्रपक्षांनीच विरोधात दंड थोपटल्यामुळे भाजपची आता मोठी कोंडी झाली आहे। जर महायुतीमधील 2 घटक पक्ष अशा प्रकारे स्वतंत्र निवडणूक लढवणार असतील तर याचा फायदा थेट महाविकास आघाडीला होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। पण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या निर्णयामुळे सोलापूरच्या राजकारणात आता खऱ्या अर्थाने रंगत निर्माण झाली आहे। येणाऱ्या काळात या नव्या युतीचा भाजपवर काय परिणाम होतो आणि वरिष्ठ पातळीवरून यावर काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे आणि दादांची ही खेळी भाजपला महागात पडणार का? तुमचं मत कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।